मित्रांनो, दक्षिण काशी श्री क्षेत्र हरिहरेश्वर शेजारी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावेळे नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या गावालगत असणाऱ्या नदीकाठी श्री भगवान शंकराचं एक मंदिर आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार करतेवेळी काही चमत्कारिक आणि आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी घडल्या होत्या। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नक्की काय घडलं होतं ते। तर चला जाऊया आपण श्री भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावेळे येथे। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आम्ही सकाळी दादा आणि मी सकाळी गेलो होतो श्रीवर्धनला, उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन। या ठिकाणी जाण्याचं कारण हेच होतं की आपला शिवतेज मित्रमंडळ श्रीवर्धन यांच्यातर्फे काशीनाथदादा गुरव यांच्यामार्फत श्रीवर्धनमध्ये दवाखान्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। तर रक्तदान करण्यासाठी आम्ही दोघेजण गेलो होतो। पहिल्यांदाच आमच्या दोघांचं पण रक्तदान होतं, त्यानिमित्त आम्ही गेलो होतो। आणि येता आता असं ठरलं की आपण आज आहे शनिवार, तर त्यानिमित्त आपण जाऊया जावेळच्या मंदिरामध्ये, भगवान शंकराचं जे मंदिर आहे तिथे। तर आता आपण गालसूर स्टँडवरती आहोत आणि आता आपण तिकडे जावेळमध्ये जाण्यासाठी निघतोय। तर चला, हा व्हिडिओ बघत असाल आणि या व्हिडिओवरती, या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर चला जाऊया आपण जावेळकडे। हा जो रस्ता येतो ना, तो श्रीवर्धनकडून येतो आणि तो सरळ जातो श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी। आणि हा दुसरा फाटा तुम्हाला दिसतोय, तर तो जातो जावेळे या गावाकडे आणि पुढे आणखी गावं आहेत। तर आपल्याला आता जायचं आहे जावेळकडे। तर चला जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू बघा, अजिबात स्किप करू नका। आपण सोडला की लगेच काहीशा अंतरावरती आपल्याला एक गाव लागतो, ते म्हणजे आपलं साक्री गाव। आपण बघू शकता, आता आपण साक्री गावामध्ये पोहोचलोय। गावाच्या बस स्टँडवरती आहोत, हे बघा साक्री गाव। आता इथून हे बघा बस स्टँड, इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि लगेचच आपल्याला पुढे काहीशा अंतरावरती जावेळे गाव लागणार आहे। तर चला जाऊया पुढे। हे बघा, आपण फायनली पोहोचलोय जावेळे गावाच्या फाट्यावरती। आपण बघू शकता किती भव्य दिव्य अशी कमानी उभारले आणि हा जावेळचा बस स्टँड। तर आता आपण इथून सरळ जायचं, हा सरळ रस्ता जातो मंदिराकडे। सुरुवातीला गाव लागेल, त्याच्यानंतर मंदिर। तर चला जाऊया। तर मित्रांनो, आपण गावामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे हा चौक लागतो। चौकामधून जो रस्ता सरळ गेला पुढे, तो जातो मंदिराकडे। भगवान शंकराचं जे मंदिर आहे तिथे जातो। बघा किती मस्त असं वातावरण आहे आणि ह्या मंदिरामध्ये जाण्याचं हेच कारण आहे, आम्ही दरवर्षी येतो या मंदिराकडे। इथे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मंदिर नदीच्या शेजारी आहे। आता खूप दिवसानंतर आम्ही जातोय या मंदिरामध्ये, श्रावणामध्ये दरवर्षी येतो आणि
आता मध्यंतरी तर आपण मधल्या काळामध्ये आपण गेलोय नाही, फक्त श्रावणामध्येच येतो या मंदिरामध्ये. तर चला जाऊया. हे बघा किती मस्त असं वातावरण, नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर. जरी गावापासून थोडंसं दूर असलं तरी पण त्या मंदिरापर्यंत चांगला डांबरी रस्ता गेलाय. आपण बघू शकता अत्यंत चांगला रस्ता, चांगल्या दर्जाचा रस्ता आहे. तुम्हाला रोडवरती म्हणजे खड्डा देखील दिसणार नाही, एवढा चांगला रस्ता आहे. तर चला जाऊया, बघूया मंदिर कसा झालाय. कारण जीर्णोद्धाराच्या अगोदर आपण इथे आलो होतो, जीर्णोद्धारानंतर या मंदिराला भेट दिली नाहीये, दर्शनासाठी आलो नाहीये आपण. तर चला बघूया आपण कसं मंदिर आहे. हे बघा. तर मित्रांनो, आपण ज्या वेळेला मंदिराकडे जातो त्यावेळेला रस्त्यामध्येच आपल्याला हे छोटंसं मंदिर दिसतो. तर हे मंदिर आहे महासतीचं आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, मगाशी पण मी म्हणालो की हा मंदिर जे आहे ते नदीकाठी आहे. तर ही आहे नदी. जाऊया आपण इथून. मंदिर देखील दिसतोय. हे बघा, मी थोडा व्हिडिओ झूम करून दाखवतो. आपण मंदिराच्या जवळ पोचलोय. तर जाऊया आता पुढे. तर मित्रांनो, आपण पोचलोय मंदिराजवळ. हे बघा, माझ्या मागे बघू शकता मंदिर. जीर्णोद्धार केल्यानंतर आपण पहिल्यांदाच येतोय श्रावण महिन्यामध्ये. हे बघा किती मस्त असं वातावरण, नदी काठीच वसलं हे मंदिर आपण बघू शकता. हे बघा, इथे ही जी तुम्हाला इमारत दिसते ना, इथे कसं आहे, हे मंदिर, या मंदिरामध्ये खूप लांबून दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. तर त्यांच्या सोयीसाठी इथे शौचालय बनवलं गेलंय. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये. ह्या वर्षीचा श्रावण महिना खास आहे, कारण 72 वर्षानंतर, तब्बल 72 वर्षानंतर असा योग आलाय की श्रावण महिन्याची सुरुवात सोमवाराने झाली आणि सांगता देखील सोमवाराने होणार आहे. तर आपण जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊया भगवान शंकराचं. आपण पूर्ण मंदिर परिसर आणि मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण इथे जावेळमध्ये आलो आणि आपल्याला काही गोष्टी माहिती नाही आहेत. तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथल्या खूप काळापासूनच्या, त्या सगळ्या गोष्टी मंदिराबाबत तर काही आश्चर्य करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या देखील या आपले माळेकर साहेब स्वतः आहे सोबत, ते आपल्याला सांगणार आहेत पुढे. तर त्यांच्यासोबतच आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर सुरुवातीला हे एक छोटंसं मंदिर आहे. त्यांनाच विचारूया कशाचं मंदिर आहे, कोणत्या देवाचं मंदिर आहे आणि सुरुवात इथूनच केली जाते. तर त्यांच्याकडूनच विचारून घेऊया की कसलं मंदिर आहे. श्रीवर्धन तालुक्यामधील मोजे जावळी गाव आणि दक्षिण काशी हरिहर क्षेत्र मानलं गेलेला, या उत्तरेच्या बाजूला एक सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले छोटेसे जावळे गाव, इथे हे शिवशंकराचे स्वयंभू मंदिर, जागृत देवस्थान आहे. सर्वप्रथम जेव्हा हे प्रथम दर्शन काळभैरवचं घेतलं जातं, हे जे मंदिर आहे, ही जी मूर्ती आहे, ती जेव्हा 35-40 वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलं गेलं, जेव्हा जुना मंदिर होता त्याच्यानंतर जीर्णोद्धार केलं, तेव्हा चर खोदताना हे जी काळभैरवची मूर्ती आहे ती सापडली. त्याच्यानंतर हे छोटंसं मंदिर आमच्या गावात एक उद्योगपती मधुकर बाबूराव भोसले आणि त्यांच्या आजोबा श्रीधर आपला बाळा राणे यांच्या वतीनं हे मंदिर जीर्णोद्धार केलं गेलं आणि मूर्ती तर स्थापन झाली. परंतु प्रथम दर्शन घेताना सर्व भाविक येतात. ते प्रथम दर्शन काळभैरवचं, जसं हरिहरेश्वरला काळभैरवचं दर्शन घेतलं जातं तसं इथे देखील प्रथम दर्शन काळभैरवचं घेतलं जातं. त्यानंतर हे दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो सांगायला आश्चर्य वाटतो की हे काळभैरवच्या मंदिरामध्ये जवळजवळ 14 वर्ष तब्बल नागाचं आगमन असायचं. प्रथमचं आगमन शंकराच्या मंदिरामध्ये झालं, नंतर त्याचे वास्तव्य घेतलं. ते 14 वर्ष जवळजवळ या मंदिरामध्ये त्या प्रत्येक श्रावण महिन्यात यायचं. हे काळभैरवचं दर्शन घेतल्यानंतर
पुन्हा मग प्रवेश केला जातो तो आपल्या शिवमंदिर आहे या ठिकाणी जावं लागतं. तर आता आपण बघा मळेकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला इथे दर्शन घेऊया आणि पुढे पुढच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मित्रांनो, आपल्याला आता कालभैरवाचं दर्शन झालंय. मळेकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जातोय. आता आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये जाण्यापूर्वी नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला जाऊया आपण. हा आहे आपल्या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. इथून आजूबाजूचा परिसर आपण बघू शकता. इकडे चला या माझ्या मागे. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. हे बघा, आत्ताच जीर्णोद्धार झालाय मंदिराचा. आपण बघू शकता जे दरवाजे देखील बनवलेत, ज्या म्हणजे जुन्या काळामध्ये जसे मंदिराला दरवाजे असायचे तसेच तसे बनवण्याचा प्रयत्न केला आपण बघू शकता. तर आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेऊया. तर मळेकर साहेब, आपण आता बाप्पाचं दर्शन घेतलंय, पण दर्शन घेताना असं जाणवलं की ह्या मूर्त्या एकदम हुबेहूब आणि नवीन वाटत आहेत मला. नक्की प्रकार काय आहे याच्या मागे? अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु हे ज्या मूर्त्या आहेत या शिवलिंग जेव्हा स्थापना म्हणजे उत्खनन झालेल्या आहेत, या फक्त जेव्हा जीर्णोद्धार नवीन वास्तू उभारणी केली तेव्हा या सर्व मूर्त्या आहेत. उदाहरणार्थ गणपती, नंदी आणि शिवलिंग ह्यांचा वज्रलेप करण्यात आला. जेव्हा हे आम्ही जीर्णोद्धार केले तेव्हा 1.5-2 वर्षापूर्वीची घटना आहे. तर मित्रांनो, आपलं कालभैरवाचं दर्शन झालं, बाप्पाचं देखील दर्शन झालं. हे बघा तिकडे बाप्पाचं जे मंदिर आहे, जे बाप्पाचं देखील मंदिरात दर्शन झालंय. आता आपण नंदीचं दर्शन घेणार आहोत आणि नंदीचं एकदा दर्शन झालं की स्वयंभू भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला जाऊया आपण नंदीचं दर्शन घेऊया. हे बघा, हे आहे मंदिराचा मुख्य गाभारा. याच्यामध्ये हे मंदिर आहे, शिवलिंग आहे, स्वयंभू शिवलिंग आहे. आपण बघू शकता. थोडं जवळ आपल्या प्रेक्षकांना दाखवा, आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना दाखवा. तर आपण आता दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण मगाशी मी ज्या वेळेला व्हिडिओ चालू केला ना त्यावेळेला मी एक गोष्ट तुम्हाला म्हणालो, इथे काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी देखील घडल्या होत्या. तर त्या नक्की काय गोष्टी आहेत तर मला थोडीफार माहिती आहे, पण आपल्याला मळेकर साहेब आपल्यापेक्षा खूप चांगलं सांगू शकतात. तर त्याच्यामुळे आपण मळेकर साहेबांना विचारूया काय नक्की गोष्टी घडल्या होत्या. जीर्णोद्धार अगोदर अजून एक जो जुना मंदिर होता त्याचा तो बांधला गेला, त्यावेळेला काही गोष्टी घडल्या होत्या. आपण त्या विचारूया. माझ्या वयाच्या 65 नंतरचा अनुभव या माझ्या गावामध्ये पूर्वी जो हा शिवलिंग सापडलं गेलं त्याची आख्यायिका आहे. पूर्वी आमच्या गाव खेडूत गाव असताना इथे लिंग सापडलं तर लिंगामुळे गुराकी गाय चारायला इकडे गुरं घेऊन यायचा. त्यातील एक गुराकीची गाय कुठेतरी गाय व्हायची. पण गुराकी त्याचं पालन ठेवायचं, बाबा ही गाय जाते कुठे नेमकी, म्हणून त्यांनी पालन ठेवून पाहिलं की गाय जाऊन एका ठिकाणी उभी राहते आणि पाण्यास होते. म्हणून त्यांनी गावात बातमी दिली की बाबा ही गाय इथे जाऊन काहीतरी पाण्यास होते, तू पाहूया. मग त्यावेळेस ग्रामस्थ आले, त्यांनी पाहिलं आणि तिथं पाहतात तर ती पिंडी सापडली गेली.
त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी तेव्हा सर्व म्हणजे वयोवृद्ध ग्रामस्थांनी त्यांनी काय केलं, कुडाच्या भिंतीची घरे कुडाची होती, कुडाच्या भिंतीचा देऊळ इथे स्थापन केला. आणि मग सुवर्धन तालुक्यामध्ये प्रचार झाला त्याचा की जावळे गावात एक स्वयंभू स्थळ आहे, शंकराचं मंदिर आहे, तिथे शंकर उत्खनन झालेलं आहे. तर तिथे सर्वता म्हणजे येणाऱ्या भाविकांची वर्दळ झाली. त्यानंतर सुवर्धनचे व्यापारी आहेत द्वारकानाथ बंधुशेठ गद्रे म्हणून बंधुशेठ गद्रे यांनी मावसापुढी जीर्णोद्धार केलं गेलं. आणि जीर्णोद्धार केल्यानंतर ते मंदिर होतं, ते मंदिर जवळजवळ 100पेक्षा 2 दशक ते मंदिर होतं. आणि ते मंदिर नंतर 35 वर्षापूर्वी आमच्या ग्रामस्थांनी मनोदय केलं की आपण इथे जीर्ण झालेलं मंदिर आहे. कुडाच्या भिंतीच्या नंतर गंधेने बांधलं मंदिर ते आमच्या ग्रामस्थांनी पुण्याचं बांधलं, स्लॅबचं बांधलं. आणि गेल्या 2-3 वर्ष कोरोनाच्या काळात पुन्हा ते मंदिर स्लॅब जीर्ण झाल्यामुळे या भिंतीवरती पाणी पडायचा. त्यामुळे पुन्हा एकदा तरुण मंडळीने विचार केला की आपण याचा पुण्याची एकदा जीर्णोद्धार करूया. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या ग्रामस्थांनी पुन्हा जीर्णोद्धार केलं. परंतु गावातील जीर्णोद्धार तुम्हाला सांगितलं की काळाभराची मंदिर त्यावेळेस मंदिर जीर्णोद्धार केलं त्यावेळेस सापडली आणि ते मंदिर बांधलं गेलं. परंतु जेव्हा त्यावेळेस ते बांधत असताना कडकडीत ऊन पडायचा आणि जेव्हा स्लॅब पडला होता त्यावेळेस ह्या पिंडीच्या अवधी जी एक पिंडी आहे तिच्या अवधी जवळजवळ 18 तब्बल बेलाची झाडं उगवली होती. ती कितपत होती, जेव्हा वरचा स्लॅब पडला त्याच्यावर ऊन सावळी पडली आपोआप ती बेलाची झाडं नष्ट झाली. सांगायचं तात्पर्य हे आहे. त्यानंतर या जुन्या जन्मोत्तर मंदिरामध्ये तिथे जवळजवळ 14 वर्ष सरकारचं वास्तव्य होतं. ते वास्तव्य तिथे ज्योतिकोड होते त्याच्यामध्ये असायचे. पण तिथून जेव्हा काळभैरवमध्ये तब्बल श्रावण महिन्यात चालला असावी समस्या झाली की तो भाग करता त्या काळभैरवच्या मंदिरामध्ये वास्तव्य महिनाभर करायची. आता जीर्णोद्धार झाल्यामुळे गेल्या वर्षीपासून ते आता आम्हाला नाही, परंतु या अशी आख्यायिका आहे. वेळेमध्ये या मंदिरामध्ये ज्या वेळेला दर्शन घ्यायला याल त्यावेळेला एक व्यक्ती तुम्हाला 24 तास इथे दिसेल. ती व्यक्ती ही बघा माझ्या मागे आहे. तुम्हाला देखील प्रश्न पडेल की नक्की ही व्यक्ती कोण आहे. तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगतो की हे आहेत आपले जावेळे गावचे जोशी बाबा. साधारण यांचं वय असेल 85+. तर हे खूप वर्षापासून जिथून त्यांनी मुंबई सोडले तिथून ह्या मंदिरामध्ये या 40 वर्ष झाले तिथून या मंदिरामध्ये सेवा करतायत, पूजा करतायत. तर आपण इतर काही गोष्टी आहेत मंदिराचा परिसर वगैरे त्याच्याबद्दल देखील माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दाखवण्याचा प्रयत्न करणार. आपण बघू शकता किती छान असं मंदिर बनवलंय. त्याच्या मंदिरापेक्षा खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त त्यांनी अशा गोष्टी केल्यात की मंदिर जसे पूर्वी जे मंदिर असायचे तसं बनवण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे ह्या मंदिरासाठी कोणताही शासकीय निधी वापरला नाही. ही गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे की याच्यासाठी कोणताही शासकीय निधी वापरला गेला नाही. जे पण केलंय ते हे गाव खूप छोटं आहे, म्हणजे 55 ते 60 घरांचं गाव असेल, पण ह्या लोकांनी स्वतःच्या स्वखर्चाने ज्याला जसं वाटेल तसं पैसे देऊन आज हे भव्य दिव्य असं 40-50 लाखाचं मंदिर उभारलंय. खूप चांगला म्हणजे ह्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपले मंदिर प्राचीन मंदिर आहेत, त्यांना कुठेतरी चांगलं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ठेवावं म्हणून या गोष्टी ही लोक करतायत. तर असाच यांचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे. आपलं आता दर्शन झालंय आतमध्ये. आता बघूया आपण आजूबाजूचा जो परिसर आहे. बघाल तुम्ही इकडे खूप असं मस्त असं वातावरण आहे आणि आजूबाजूला खूप जंगलच दिसेल. जवळजवळ झाडं आहेत आणि इथेच बाजूला नदी देखील आहे. हे इथे आहे ना समोर मंदिराच्या समोरच मुख्य दरवाजाच्या समोरच आपण बघाल हे तुळशी वृंदावन आहे, जे इथे जावेळे गावामध्ये गुरुजी होते श्यामचंद्र कुंभार म्हणून. त्या गुरुजींनी ज्या वेळेला मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळेला
ही गावामध्ये ते खूप वर्ष राहायचे, त्याची आठवण राहावी म्हणून एक हे वृंदावन दिलंय. बघा किती मस्त असं वृंदावन बनवलं. आपण बघू शकता श्रीवर्धनमध्ये कुठे तुम्ही गेलात तर अशा मंदिरामध्ये, कुठल्याही मंदिरामध्ये जा, असं वृंदावन तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्याच्यावरती जी कलाकृती केली आहे आपण बघू शकता, किती छान असं कलाकृती केलंय. स्वतः त्यांच्या भावानेच केलंय. जे वृंदावन आहे ते बनवलंय. तर मित्रांनो, आपण श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी गेलात किंवा इतर मंदिर आपले जे हिंदू धर्मातील जे मंदिर आहेत त्या ठिकाणी गेलात की तिथे तुम्हाला मंदिरासमोर एक त्रिपूर दिसेल. त्याला किती मस्त त्रिपूर आहे. आणि इथे एक छोटीशी रूम आहे. याच्यामध्ये या मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी ज्या लोकांनी देणगी स्वरूपात पैसे दिलेत, काही इतर गोष्टी दिल्यात, वस्तू स्वरूपात दिल्यात, तर त्यांची इथे नाव लावण्यासाठी हे छोटंसं रूम उभं केलंय. आणि इथे मंदिराची आख्यायिका म्हणजे इथे येणारे भाविक, इथे रायगड जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रामधून भाविक येत असतात. तर नक्की जे मंदिर आहे त्याची माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचावी. कारण प्रत्येक वेळेला इथे स्थानिक लोक असतील असं नाहीये. तर त्यांना इथे आल्यानंतर या मंदिराची माहिती असावी, माहिती पडावी म्हणून इथे आख्यायिका लावण्यात आल्या, जे की सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी इथे घडल्यात मंदिराबाबत त्या सगळ्या इथे लिहिले गेले. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालंय. मंदिरापासून आपण घरी जाण्यासाठी निघालो होतो, पण रस्त्याने येता येता इथे मंदिराच्या बाजूला जी नदी आहे त्याच्यावरती डॅम्प एक आहे, ते बघण्यासाठी जातोय आपण. हे बघा किती मस्त डॅम्प आहे. निव्वळ आणि स्वच्छ असं पाणी असलेलं हे डॅम्प बघू शकता. इथे मंदिराच्या एकदम जवळच आहे. बघा मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा मंदिर याच्या जवळच एकदम आहे. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय, काळजी घ्या.